मर्डर झाली, कोणाचा खून झाला किंवा काही ॲक्सिडेंटली काय झालं, कुठल्याही प्रकारची जळीत कांड झालं तर त्यावेळी नाना तिथे उपस्थित व्हायचे आणि त्यांच्या समोर हा पंचनामा व्हायचा. त्यावेळी पोलीस तिथे येऊन पंचनामा करायचे नाहीत, तर नानांनी केलेला तो पंचनामा हा कोर्टामध्ये ग्राह्य धरला जायचा. अशा प्रकारची एक आठवण निश्चितपणे नानांना ते मिळालेली. त्यानंतर फौजदारी ही झाली, पण ज्युरी हा नानांसाठी मिळालेली त्यावेळीची पदवी होती. आणि तब्बल 12 वर्ष सभापतीपद, 8 वर्ष उपसभापतीपद. कोणाची आता हिंमत आहे का एवढं कर्तृत्व नानांचं. आणि या कर्तृत्वाला निश्चितपणे सलाम करून आजच्या या स्पर्धेमध्ये आपण सुरुवात करतोय पुढच्या सामन्यासाठी. खाजणेकर धन्यवाद. नाना परप्पा सामन्याकडे वळतोय. पहिला चेंडू ग्लान्स केलाय, नक्कीच मनगडी फटका या ठिकाणी आलाय. नक्कीच सुंदर अशी देखील स्पर्धा कैलास असते. देवराव हिरे परप्पा विकास प्रतिष्ठान सात्रे माटोना संघ आयोजित भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम. नक्कीच या ठिकाणी सुंदर अशी देखणी स्पर्धा. सन्मान्य अभय अविनाश परप्पा भाऊ परब, सन्मान्य माजी सभापती यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी, त्यानंतर अमितजी परप्पा यांच्या संकल्पनेतून ही भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय. पुढचा चेंडू मार्गस्थ, पुढचा चेंडू परत एकदा ग्लान्स केलाय, मनगडी फटका, धोक्याची घंटी वाजली गेली होती, मात्र सुखरूपरित्या या ठिकाणी सुरेख धाव घेतली या ठिकाणी केली गेली. त्यानंतर एका धावीची मोहर लागली आणि एका धावीने धावफलक परावर्तित, धावसंख्येचा पाहावयास भेटला. नक्कीच ज्यासाठी केला होता अट्टहास तो शेवटचा दिवस मात्र या ठिकाणी पाहावयास भेटतोय. नक्कीच सुंदर देखणी स्पर्धा, नक्कीच म्हणेन रोमांचक थरार बदा आदित्य, संघर्ष नाट्य, तुंबयुद्ध, पराभवाची ओटी, अभेद्य भेदी रचना, एक सुंदर देखणी स्पर्धा पाहावयास भेटते. नक्कीच त्यात बहिणाबाई चौधरी म्हणतात, विजयवित्ते भुक्यापोटी तिला राहत म्हणू नये, आखाड्याला जाण्यासाठी त्याला हात म्हणू नये, जिच्यामध्ये जीवन नाही तिला शक्ती म्हणू नये आणि जिच्यामध्ये नाही भाव तिला भक्ती म्हणू नये. एक सुंदर देखणी स्पर्धा देवराव चषक 2024 थरार पाहावयास भेटतोय. नक्कीच सामन्याकडे वळतोय. सातेरी मातोणी पक्ष, नक्कीच MSRT तुळस संघ पाहावयास भेटेल मैदानाच्या डायडामोर विकेट 10-12 पावलांचा दाना. पुढचा चेंडू काही पे निगाह काही पे निशाणा, या ठिकाणी चेंडू फसवा होता, थोडीशी उंची गाठतोय, बाहेसला आदरतोय. त्यानंतर एका धावीची मोहर लागली आणि एका धावनी सांघिक धावफलक पुढे ढकललं जात आहे. सांघिक गाडी मात्र गुणतालिकेत 2 धावा पाहावयास भेटत आहेत. 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. 3 चेंडू मध्ये 2 धावा पाहावयास भेटत आहेत गुणतालिकेत. अनिकेत रेडकर सज्ज होतोय गोलंदाजी ट्रॅक कडून, कॉमेंट्री बॉक्सच्या दूर कडून, तर रोड साइड एंड कडून सज्ज होतोय फलंदाज सँडी तुळसकर. संकेत तुळसकर पाहावयास भेटतोय मैदानाच्या आत. सुंदर गोड जोडी या ठिकाणी अनिकेत रेडकर पाहावयास भेटतोय मैदानाच्या आत. पुढचा चेंडू नक्कीच ग्लान्स करण्याचा प्रयत्न, थोडीशी या ठिकाणी गती परिधान करणारा हा चेंडू होता. नंतर बॅट आणि बॉलचा सोपस्कार येत नाही, मात्र या ठिकाणी हेडवर आदळतोय, डोक्याला आदळतोय चेंडू. त्यानंतर निर्धाव चेंडूची आमची गुणतालिकेत सन्मान्य मंदारजी तुळसकर साहेबांकडून होते. नक्कीच चौथ्या चेंडूची निर्धावाची सांगता होते. सुरेख चेंडू, नक्कीच निशब्द करणारे षटक पाहावयास भेटते या मैदानाच्या आज. एक कंजूशी धावेवर अंकुश लावणारा गोलंदाजी या ठिकाणी पाहावयास भेटली, ती आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या दूर कडून गोलंदाज अनिकेत रेडकर कवी. पुढचा चेंडू सुरेख फटका, लॉफ्ट फटका, स्क्वेअर लेगच्या दिशेत चेंडू परावर्तित होतोय. त्यानंतर चेंडू आणि खेळाडूची शर्यत रंगली होती. त्यानंतर चेंडूला पाठवला गेला सीमारेखा पार. टाटा बाय बाय करा 4 धावांसाठी. यस 4 सुटीचे. हॅलो, नक्कीच यूट्यूबच्या प्रेक्षेपणात या ठिकाणी सुंदर स्पर्धा ते बघतायत. सन्मान्य आमचे सर्व संदीपजी धुरी या ठिकाणी ही स्पर्धा बघतायत. शुभेच्छा या स्पर्धेसाठी देत आहेत. धन्यवाद साहेब, तुमचं पण हार्दिक स्वागत आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून. पुढचा चेंडू परत एकदा लाफ्टर फटका, देखील डीप पेक्षा कव्हर क्षेत्ररक्षक राज पाटकर जोपर्यंत चेंडू खाली येतोय, परतीची फेक करतोय तोपर्यंत एका धावेची मोहर आणि एका धावेने धावफलक परावर्तित धावसंख्येचं गुणतालिका जमली जाते. नक्कीच एका चौकाराच्या मदतीने 7 धावा या ठिकाणी एका षटक समाप्त, एक बिनबाद 7 धावा या सवरून सातेरी संघाला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. सगळ्या माझ्या भावाला दत्ता धुरी
याला पण शुभेच्छा. फायनलमध्ये पोचली पाहिजे बाबा तुझी टीम. संदीप धुरे कोकण यांच्याकडून शुभेच्छा आल्या आहेत सातेरी मातोंडसाठी. आणि संतोष राऊळ यांच्या ठिकाणी शुभेच्छा आल्या आहेत. ऑल द बेस्ट सातेरी मातोंड. गावचे खेळाडू खेळत आहेत मैदानावर आणि गावातील खेळाडू आपल्या एका ताकदीनं खेळावे. संघ समोर मोठे आहेत पण ही पावलं या मैदानावर लागले आहेत. एक गाव एक संघ संकल्पनेतून ही स्पर्धा आजचा अंतिम दिवस दुसरा सामना या मैदानावर रंगला जातोय. स्पर्धेच्या माध्यमातून त्यानं मालवणी भाषेतून समालोचन करत असताना ही मालवणी भाषा गोवा राज्य आणि पूर्ण महाराष्ट्रात अक्षरशः गाजले. आमचे मार्गदर्शक सर बादल चौधरी यांच्या ठिकाणी आगमन झालंय. बादलजी आपल्याला विनंती, देवराव चषक 2024 अध्यायातून आपलं सहर्ष स्वागत. धन्यवाद. स्वागत केलं जाते सन्माननीय बादल चौधरी सर साहेबांचं. या ठिकाणी सुरेश पटका बार देखो हजार बार देखो रिवर्स पटका फटक्यावर स्वागता 6 धावेची लाय. त्यानंतर सुंदर असा डिझाईन सन्माननीय मसूर कटेजा. सातारी मातोंड संघ विजयी झाला तर 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. परत एकदा सामन्याकडे जातोय. नक्कीच ग्लान्स केलाय. शॉट मिडॉन क्षेत्ररक्षक येतो चेंडू खाली. चेंडूची परती करतो तोपर्यंत एका धावेची मोहर लागली आणि एका धावेने सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचं पाहावयास भेटतंय. 14 धावा गुणतालिकेत 2 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. मेंटेनरी दुसरा षटक या ठिकाणी चालू आहे मैदानाच्या आत. नक्कीच एक लेफ्ट हँड एक राईट हँड कॉम्बिनेशन वारंवार विवरचना पाहावयास भेटते ते क्षेत्ररक्षक करवी. नक्कीच सुंदर अशी देखील स्पर्धा. त्यात सुंदर असा नक्कीच सेकंड क्वालिफायरचा सामना पाहावयास भेटतोय. एका बाजूने घरच्या मैदानावर सातेरी माटोंड संघ तर दुसऱ्या बाजूने नक्कीच शेजारी असलेला गाव म्हणजे तुळस संघ. पुढचा चेंडू सुरेख पटका नक्कीच क्षेत्ररक्षकाला चुकवा. या ठिकाणी 2 क्षेत्ररक्षक एक चेंडूची शर्यत रंगली. त्यानंतर चेंडूची परती जोपर्यंत होते सुरेख क्षेत्ररक्षण झालं गेलं. अनिकेत रेडकर याच्या करवी त्यानंतर परती केली आणि त्यानंतर नक्कीच गुणतालिकेत टोटली पोहोचल्या जात आहेत. धावफलक 16 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. जैसे पटरों के बीच ट्रेन दौड़ते हो वैसे विकेट के बीच दौड़ लगाई और 2 रन्स मुकम्मल किए आणि 2 धावांनी धावफलक परावर्तित नेऊन ठेवला. गुणतालिका टोटली 16 धावा. नक्कीच फायटिंग करावी लागेल. दोन्ही संघांना आमच्या कॉमेंट्री बॉस कडून शुभेच्छा असतील. नक्कीच क्षेत्र कोणते असो कष्टाला तुमच्या पर्याय नाही आणि कष्ट प्रामाणिकपणे असतील तर यशाला पण पर्याय नसतो. नक्कीच कष्ट करावे लागतील मैदानाच्या आत. एका बाजूने कृष्णा पाटकर नक्कीच एक गुणवान खेळाडू सातेरी माटोंडचा आहे. एक आयकॉन सितारा या ठिकाणी मैदानाच्या आत पाहावयास भेटतोय. पुढचा चेंडू नक्कीच सुरेख फटका फसलाय गेला. राज पाटकर येतोय. आता मात्र चूक होत नाही. चेंडूला या ठिकाणी लॉलीपॉप असं झेल टिपतोय आणि डगावचा सहारा घेण्यासाठी येतोय. नक्कीच आदित्य बेहरे बॅक टू पॅव्हलियन. दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराज त्यांचा पण एकदा जयघोष करूया मित्रांनो. नक्कीच 350 गडकिल्ल्यांवर साम्राज्य उभं केलं. अवघ्या 50 वर्षाचा कालावधी लाभला. तलवारच्या धारेवर अवघं स्वराज्य निर्माण केलं. त्यांचा एकदा करूया जयघोष मित्रांनो. नक्कीच निद्याशातीने हिंदुस्थान हलवून गेले. वाघ नकालने अफजल खानाचा कोत्रा काढून गेले. स्वर्गात जाऊन देवाने ज्याला झुकून मुद्रा केला तेच आमचे मर्द मराठे शिवबा होऊन गेले. तेच आमचे मर्द मराठे शिवबा होऊन गेले. नक्कीच सामन्याकडे वळतो. 4 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. एक मोठा मासा जाळ्यात फसल्यानंतर या ठिकाणी मैदानाच्या ताबा घेतोय. नक्कीच पाहावयास भेटेल साहिल सावंत मैदानाच्या पाहावयास भेटतोय. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. 2 चेंडूमध्ये आतषबाजी अनिवार्य असेल या ठिकाणी MSRT तुळस संघाची. टप्प्याचा चेंडू नक्कीच ग्लान्स केलाय पंचांकडे. या ठिकाणी नक्कीच मोठं अपील पण आत्मविश्वास कमी होतं या ठिकाणी. नक्कीच एका धावेची मोहर लागली. एका धावेने धावफलक परावर्तित. नक्कीच 17 धावा. नक्कीच अंकतालिकेत हा अशुभ संख्या मानली जाते. तीच या ठिकाणी 17 धावा गुणतालिकेत पाहावयास भेटते. 17 पे खतरा होऊ शकतो. नक्कीच एका बाजूने गोलंदाजाला खतरा होतो, एका बाजूने फलंदाजाला खतरा होतो. हे नक्की तेवढंच पाहणं अनिवार्य असेल. 1 चेंडूचा खेळ अजूनही बाकी असेल मैदानाच्या आत. 1 चेंडू नक्कीच 17 धावा. 17 पे खतरा नक्कीच असेल. हा चेंडू बघण्यात तेवढाच औत्सुक्याचं ठरेल.
दुसरं षटक मार्गस्थ नक्कीच सुंदर समालोचकांची मंडळी त्यात आमचे सर्व गुरुवर्य नक्कीच आपला मालवणी आवाज साता समुद्र पार पोचून दिला तेच आमचे सर्व बादल चौधरी सर यांचं पण स्वागत करतोय. नक्कीच या स्पर्धेच्या निमित्ताने नक्कीच क्रिकेटची आवड असलेले या गावाची आशा सेविका या ठिकाणी सायली राहुल मॅडम यांचं पण आगमन होतं. त्यांना पण विनंती होते या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. सायली राहुल आशा सेविका मातोंड यांना पण विनंती होते या ठिकाणी स्थानापन्न व्हा मॅडम. नक्कीच 2 षटक समाप्त कर धावफलक नक्कीच पाहावायच भेटते 18 धावा ही गुणतालिकेत एक गडी माघारी परतल्यानंतर नक्कीच सगळ्या सन्माननीय व्यक्तींचं या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मधून स्वागत होत आहे. त्यात सायली मॅडम या ठिकाणी तुम्हाला पण विनंती होते या ठिकाणी स्थानापन्न व्हा. दरम्यान स्पर्धेसाठी पारितोषिक येत आहे महेश वडाचे वाटकर यांच्याकडून. मातोंडच्या सर्व बॉलरना प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक येते. महेश वडाचे वाटकर यांच्याकडून मातोंड संघासाठी प्रत्येक बॉलर्स प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक येते. धन्यवाद महेश सर. सुरेख पटकात परत एकदा ग्लान्स केला एका धावेची मोहर लागली गेली. दुसरा धावाचा प्रयत्न होऊ शकला नक्की 2 धावा सुखरूपरित्या पूर्ण झाले आणि 2 धावनी सांघिक धावफलक परावर्तित धावसंख्येचं पाहावयास भेटतंय. तिसऱ्या धावाचा ग्रुप प्रयत्न मात्र कॉल अतिशय सुरेख संभाषण अतिशय दोघांचं सुरेख त्यात तिसऱ्या धावेवर समाप्ती होते. नक्कीच 2च धावा भेटतात आणि 2 धावनी सांघिक धावफलक घेऊन ठेपताय. 1 चेंडूचा खेळ समाप्ती केला. तिसरा षटक या ठिकाणी 1 चेंडूचा खेळ झालाय समाप्त. 20 धावा या ठिकाणी पाहावयास भेटतायत आमच्या गुणतालिकेत. नक्कीच सुंदर अशी स्पर्धा त्यात कष्ट हे करावे लागतील मित्रांनो. वाघ जखमी झाला तरी आयुष्याला कंटाळा नाही. तो थांबतो थोडा वेळ जाऊ देतो आणि पुन्हा एकदा बाहेर पडतो. 30 दहशत तो दरारा घेऊन पराभवाने माणूस संपत नाही. प्रयत्न सोडतो तो मात्र नक्कीच संपतो. म्हणून कठीण काळ स्वतःला सांगा शर्यत अजून संपलेले नाही कारण मी अजून जिंकलेलो नाही. नक्कीच जिंकायचं आहे भावा तुला मोठी स्पर्धा आहे. नक्कीच तेवढं कष्ट हे अनिवार्य असते. सुरेख फटका डीप एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक घेतो चेंडूवर ताबा मिळतो. चेंडूची जोपर्यंत गोलंदाजा करवी फेक करतोय तोपर्यंत एका धावेची मोहर लागली गेली आणि एका धावने सांघिक धावफलक घेऊन ठेपलं गेलं. 21 धावा 21 लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर प्रोग्रेस इन थर्ड ओव्हर 4 बॉल टू गो. 4 चेंडू चाललेला खेळ बाकी असेल मैदानाच्या स्ट्राईक अँडवर साहिल नामक गोल फलंदाज या ठिकाणी पाहावयास भेटतोय. तर कॉमेंट्री बॉक्सच्या दूरकडून काशी परब या ठिकाणी एक गुणवान खेळाडू या ठिकाणी पाहावयास भेटतोय मैदानाच्या रायडाम अराउंड विकेट 17-18 पावलांचा रनअप घेऊन सज्ज होतो. काशी परब या ठिकाणी पाहावयास भेटेल. पुढचा चेंडू काही पे निगा आहे काही पे निशाणा. नक्कीच पंचांकडून दखल दाद मागले ते पंचांचा बोर्ड या ठिकाणी आकाशाच्या बाजूस नक्कीच क्रीज आउट केलं जात आहे साहिल याला आणि साहिल मात्र या ठिकाणी नक्कीच डगआउटचा दुसरा शिकार ठरतोय. यस विकेट टू डिझे. हॅलो तिसरा क्वार्टर फायनलचा सामना नक्कीच रंगेल राजाराम वॉरियर्स व तावडा संघ विपक्ष आरवली संघ. दोन्ही संघांना फर्स्ट कॉल या ठिकाणी नाणेफेकसाठी इनिंग संपल्यानंतर या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये यायचं आहे. राजाराम वॉरियर्स विपक्ष आरवली संघ फर्स्ट अँड लास्ट कॉल. इनिंग संपल्यानंतर या ठिकाणी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये नाणेफेकसाठी यायचं आहे. नक्कीच 3 चेंडूचा झालाय खेळ समाप्त. धावसंख्या थोडीशी स्थिर. नक्कीच सुंदर गोलंदाजी पाहावयास भेटली. गुणतालिकेत जमा केली जाते 21 म्हणजे 21 धावा गुणतालिकेत पाहावयास भेटते. 3 चेंडूचा खेळ बाकी असेल. 3 चेंडूमध्ये काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच सांगेन. नक्कीच आता मात्र एक गुणवान खेळाडू कित्येक स्पर्धेत ज्याने हुकूमत गाजवली तोच फलंदाज या ठिकाणी मैदानात पाहावयास भेटतोय. रुपेश बेहरे या ठिकाणी मैदानात पाहावयास भेटेल. तर त्याची साथ देण्यासाठी अजून पण सलामीर आलेला बॅटर या ठिकाणी पाहावयास भेटतोय नो स्ट्राईक यांकडून. संकेत तुळसकर ज्या ठिकाणी गरज असताना फटकेबाजींची नितांत गरज असते त्या ठिकाणी फटकेबाजी अनिवार्य असते. त्यात फटकेबाजी केली जाते. ते संकेत तुळसकर आता मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न त्याच्याकरवी पाहावयास भेटतोय. नक्कीच चौथा चेंडू मार्गस्थ असेल. काशी परब सज्ज होतोय मैदानाच्या आत. रुपेश बेहरे या ठिकाणी एक गुणवान खेळाडू मैदानाच्या आत रोड साइड कडून सज्ज होतोय. 17-18 पावलांचा लॉंग डिस्टन्स रनअप घेऊन काशी परब या ठिकाणी परत एकदा सज्ज होतो. दरम्यान या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत यूट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह. यात
बाळू गावडे यांच्याकडून देवराव चषक उत्तम आयोजन नियोजन स्पर्धेस खूप खूप शुभेच्छा. ग्रामपंचायत सदस्य वेरले बाळू गावडे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. त्यानंतर रोशन वैद्य यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेसाठी. सातेरी मातोंड होम ग्राउंडवर खेळतोय, जलवा दाखवा, होऊ दे चर्चा, अशा शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे प्रथमेश सावंत यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. ऑल द बेस्ट सातेरी मातोंड संघ. तुळस संघाला सुद्धा शुभेच्छा या ठिकाणी येत आहेत. नारायण कुंभार यांच्याकडून तुळस ग्रामपंचायत सदस्य नारायण कुंभार यांच्याकडून तुळस संघाला सुद्धा शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे विठोबा मसूरकर यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. गिरोबा मित्रमंडळ शिरोडा स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा. खूप छान आयोजन लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक या ठिकाणी पाहत आहेत, त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. माय मालवणी या यूट्यूब चॅनलकडून सुद्धा सातेरी मातोंड संघाला खूप खूप शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. नक्कीच 3 षटकाचा खेळ समाप्त होतो. या ठिकाणी डगावचा शिकार मात्र संकेत तुळसकर या ठिकाणी गेल्या पावले मात्र नक्कीच सुंदर अशी खेळी करत या ठिकाणी तिसरा गडी माघारी परततो. एक सुंदर आयोजन नियोजन, त्यात सुंदर क्रिकेटचे सामने या ठिकाणी. नक्कीच क्रिकेटला म्हणेन अपाताशा मैदानी तू यशी वेळोवेळी कानकटीन गोलंदाजी संकटे चेंडू फेकी भोवता आली तू चेंडू घ्यावा जो तो फासे टाकी मागे टपला यष्टी रक्षका तुझा उदयना डाव या साऱ्यांना चुकविशील तर मिळून आपली ठाव इथे सावध आणि चतुर राहतो तोच इथे रंगला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो हुकला तो संपला, जो हुकला तो संपला. 3 षटक 22 धावा नेल्सन फिगरवर 3 गड्याच्या मोबदल्यात. कॉमेंट्री बॉक्स मध्ये बदल घडतो. नक्कीच आमचे गुरुवर सन्माननीय काका सावंत या ठिकाणी कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडत आहेत. येस सर. तीन ओवर की समाप्ति के बाद 22 रन यह स्कोर. दोनों अपनी ही टीमें एक दूसरे के साथ भिड़ती हुई. बहुत बेहतरीन पिछली गेंद थी रुपेश के लिए. पहली गेंद तोहफे में दी थी काशी ने, कुछ करो ऐसा कहना था, लेकिन उस गेंद का फायदा नहीं उठा पाया. जिस गेंद पर चौवा छक्का होना चाहिए था वो हुआ नहीं. चौथा ओवर लेकर राज वड़ा चिपाटकर गेंदबाजी के लिए आते हुए. एक बेहतरीन युवा गेंदबाज जो बहुत तेज गेंदें करता है, दोनों तरफ गेंदों को मोड़ना जानता है. और हालांकि लेदर क्रिकेट में अपना जलवा आजकल दिखा रहे हैं. बहुत बेहतरीन खिलाड़ी हरमन मौला खिलाड़ी. हमारे साथ बादल जी जुड़ चुके हैं. रुपेश बहरे खेलने के लिए तैयार. नॉस्ट गेंद पर गंगाराम परब गए हैं और गेंदबाजी के लिए राज वड़ा झपट आते हुए. खराब गेंद थी, बल्ले का बाहरी किनारा. गेंद थर्ड मैन बावन की तरफ जाती हुई. 1 रन. दूसरे की कोशिश, तीसरे की कोशिश होनी चाहिए, लेकिन अच्छी तरह से गेंद को रोका अफरीदी ने आखिरकार. और यह तीसरा रन बन सकता था, लेकिन ऐसा हुआ नहीं. 2 रन के साथ रन संख्या, बड़ी रन संख्या पहुंची है 2 दर्जन रनों पर 24 रन. बहुपरब के सर के ऊपर से चली गई थी ये गेंद, लेकिन पहली गेंद पर बहुत बेहतरीन तरीके से 2 रन अर्जित करते हुए रुपेश. राज फिर एक बार चले. ये गेंद फिर एक बार शॉर्ट पिच गेंद आउटसाइड द ऑफ स्टंप. अंपायर का हमारी तरफ इशारा था. अतिरिक्त रन आईसीसी रूल 22 के अंतर्गत ये नॉट प्लेबल फॉर द बैट्समैन. तो आउटसाइड द ऑफ स्टंप बहुत बाहर चले गए. दिशा सही नहीं, नियंत्रण खोया. उसी के साथ एक अतिरिक्त रन प्रदान किया अपोजिट टीम को. रन संख्या पहुंची 25 पर. एक बहुत बेहतरीन गेंदबाज, उनके सामने एक बहुत बड़ा खिलाड़ी, अनुभवी खिलाड़ी. अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक. गेंद जा रही है 6 रनों के लिए मिड ऑन बाउंड्री लाइन के बाहर. व्हाट अ शॉट और द डीप मिड ऑन बाउंड्री लाइन फॉर 6 रन बाय रुपेश बहरे. व्हाट अ हिट दैट वाज. खूबसूरत स्ट्रोक. रन संख्या पहुंची है 31 रनों पर. 31 फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. बहुत बेहतरीन स्ट्रोक था ये. संकेत कुछ सलाह देते हुए अपने साथी खिलाड़ियों को. 31 पर पहुंचता हुआ ये स्कोर. 2 गेंदें इस ओवर की समाप्त हुई. एक वाइड फेंकी थी राज ने. एक खूबसूरत स्ट्रोक देखने को मिला. हालांकि गेंद बहुत बेहतरीन थी.
बल्लेबाज का ये स्ट्रोक था। फिर एक बार अच्छी गेंद, बहुत बेहतरीन स्ट्रोक, डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन की तरफ गेंद जाती हुई 4 रनों के लिए। व्हाट अ हिट दैट वाज वंस अगेन, और द डीप एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाइन परफॉर्मेंस, व्हाट अ हिट। रूपेश, ही इज ऑन फायर। लगातार 2 गेंदों पर 10 रन आए, लगभग 50 के पार स्कोर को पहुंचाना चाहेगी क्योंकि मातोन टीम के पास बहुत बेहतरीन बल्लेबाजी स्ट्रेंथ है। तो थोड़ा सा फायदा उठाते हुए शॉर्ट पिच गेंदें लगातार करते जा रहे यह राज, उसका फायदा मिलता हुआ रूपेश को। बैक ऑफ द लेन की पिछली गेंद थी जिस पर एक छक्का, डीप मिड ऑन बाउंड के बाहर, लगभग काऊ कॉर्नर के करीब। दूसरी गेंद, फिर एक बार शॉर्ट पिच गेंद, और रूपेश बहुत बेहतरीन पॉइंट और कवर की तरफ खेलते हैं। तो ये गेंद खूबसूरती से स्क्वायर कट करते हुए डीप एक्स्ट्रा कवर बाउंड लाइन के बाहर 4 रनों के लिए। 2 गेंदों में आए 10 रन, एक वाइड फेंकी थी तो 11 रन, और पहली गेंद पर आए 2 रन, यानी कुल मिलाकर 3 गेंदों में 14 रन अब तक राज वड़ा चपाट कर दे चुके हैं। अगली गेंद लेकर आएंगे। फिर एक बार गेंद चढ़ी नहीं बल्ले पर, शायद अंदरूनी किनारा लगा, गेंद वही रुकी, एक डॉट गेंद की समाप्ति। वापसी करते हुए राज, एक बड़ा टूर्नामेंट 50,000 का ये पहला प्राइज, देवराव चषक 2024 का ये महामुकाबला, अंतिम दिन, और इन दिन में सभी यहां दिग्गज दिखाई देते हुए। अच्छी गेंद, स्टीयर के इस गेंद को पॉइंट की तरफ जब तक फील्ड होती 1 रन देने का आसान मौका। रन संख्या पहुंची है 36 रनों पर, 36 रन स्कोर बोर्ड, 3 दर्जन रन स्कोर बोर्ड पर चढ़ते हुए। अभी भी 20-25 रन पीछे है, चाहिए 55-60 रन होने चाहिए तो मैच में मजा आ जाएगा। दोनों टीमें बहुत तगड़ी टीमें एक दूसरे के सामने खड़ी होती हुई। फुल टॉस, अच्छा तो गंगाराम परब के बल्ले पे सुपर कवर बाउंड लाइन की तरफ गेंद ट्रैवल करती हुई जब तक फील्ड होती, तीसरा रन अर्जित होता हुआ तो 3 रनों के साथ रन संख्या पहुंचे 39 रनों पर, 39 रन ऑन स्कोर बोर्ड, और अभी भी 12 गेंदों का खेल शेष है। आपल्यासोबत जोडले जात आहेत बादल चौधरी. हॅलो सरांबद्दल बोलायचं झालं तर मच्छिंद्र कांबळीनंतर मी नेहमी ज्यांचा आदराने उल्लेख करतो गणपत गावडे यांच्याकडून लाईव्हच्या माध्यमातून शुभेच्छा येत आहेत. सातेरी मातोंड टीमला शुभेच्छा येत आहेत. क्रिकेट मैदानावर चमकू दे आमच्या क्रिकेटपटूंना भरपूर कौशल्य, त्याचप्रमाणे यश मिळो ही शुभेच्छा गणपत गावडे यांच्याकडून येत आहेत. त्याचप्रमाणे नरेश राहुल ब्लॉग्स यांच्याकडून सातेरी मातोंड संघाला शुभेच्छा येत आहेत. दिनेश परब बुवा तळवडे येथील हे सुपुत्र आहेत, त्यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. खरंच खूप खूप सुंदर आयोजन आणि नियोजन, तसेच सर्व समालोचक व खूप सुंदर समालोचन करतात. खूप सर्वांना खूप खूप शुभेच्छा. श्रेयस बेहरे यांच्याकडून वेल प्लेड तुळस संघाला शुभेच्छा येत आहेत. रमाकांत ठुमरे यांच्याकडून तुळस संघाला शुभेच्छा येत आहेत. माझ्याकडून हार्दिक हार्दिक शुभेच्छा. श्रेयस बेहरे यांच्याकडून तुळस संघाला शुभेच्छा येत आहेत. प्रसाद सावंत यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेसाठी शुभेच्छा येत आहेत. मातोंड त्याचप्रमाणे लय भारी आयोजन अजून शुभेच्छा येत आहेत. रोन्या पवार यांच्याकडून भाऊ परब मातोंडगावचे सुपुत्र यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत मातोंड संघाला. त्याचप्रमाणे रोहित वैद्य बेस्ट ऑफ लक सातेरी मातोंड संघाला शुभेच्छा येत आहेत. चेतन तावडे अतिशय नेटके आयोजन, सुंदर समालोचन, चेतन तावडे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे संदीप धुरी कोकण निवासी हार्दिक शुभेच्छा मातोंड संघ यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे निलेश जंगम यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद दीपेश. अगली ओवर के बाद थोड़ा सा मुझे बोलने के लिए चांस दीजिए दीपेश जी, बाद में हम ये शुभेच्छाएं सोचेंगे. अनिकेत रेडकर गोइंग टू बोल द थर्ड हिज फर्स्ट ओवर, 5वां ओवर स्टार्ट करते हुए उनके सामने गंगाराम परब. अच्छी गेंद, बहुत बेहतरीन तरीके से डीप स्क्वायर लेग की तरफ गेंद जब तक ट्रैवल करती है, 1 रन देने का मौका, गलती, बड़ी गलती, दूसरा रन और ये तीसरा रन अर्जित किया. 3 रनों के साथ रन संख्या बढ़ी, रन संख्या पहुंची 42 रनों पर. कृष्णा पटकर जी की ओर से थोड़ी सी फंबलिंग, उसका पूरा फायदा उठाया. हालांकि मच्छिंद्र जी कामली जिन्होंने इस मालवनी भाषा को पूरे वर्ल्ड में फेमस किया,
उसके बाद दिगंबर नाइक जी और अब बादल जी सभी दर्शकों के लिए बहुत बेहतरीन तरीके से इस मालवणी भाषा को प्रमोट करते हुए हमारे साथ जुड़ चुके बादल चौधरी। जोरदार समर्थन यहां उनकी टीम का रूपेश के लिए। अनिकेत इस ओवर की दूसरी गेंद लेकर आते हुए बल्ले पर चढ़ी नहीं गेंद, फाइन लेग पर जब तक अफरीदी फील्ड करते अजहरुद्दीन थ्रो विकेट कीपर के हाथ में, लेकिन तब तक एक रन संख्या बढ़ी, रन संख्या पहुंची 43 रनों पर 43 रन ऑन स्कोर बोर्ड। रन दूर तक फैली हुई सभी फील्ड गंगाराम परब खेलने के लिए तैयार। हालांकि पूरी पैक टीम यहां तुलस की, लेकिन किसको उतारा जाए मैदान में, इस सोच विचार में अच्छी गेंद पैर पर टकराती हुई, लेग स्टंप का इशारा अंपायर का कि उस तरफ जा रही थी गेंद। अंपायर के मन में डाउट, लेकिन एक अतिरिक्त रन लेग बाइस के रूप में जोड़ता हुआ रन संख्या पहुंची 44 रनों पर। इसके बाद अगर 44 आ जाए तो बादल जी अपने अलग स्टाइल में इनको बता देंगे। अनिकेत सौख्या सो डबल गेम, और उनके साथ उनके बहुत करीबी दोस्त शंकर जी है, तो आज बादल बरसेंगे, जरूर बरसेंगे। अनिकेत फिर एक बार दौड़ कर आते ही ये गेंद बुलंद की बहुत बेहतरीन गेंद थी, डीप होती हुई ब्लॉक होल में फेंकी गई गेंद, विकेट कीपर दत्ता धुरी के दस्तानों में समाती हुई। अगर इस मैच में लगभग 55-60 स्कोर नहीं होगा तो तुलस टीम के लिए बहुत तकलीफ हो सकती है। हालांकि फील्ड और गेंदबाजी भी बहुत बेहतरीन तुलस टीम के पास, लेकिन रन स्कोर बोर्ड पर होने चाहिए। गेंदबाजों के लिए क्वेश्चन कुछ तो होना चाहिए। 55-60 रन इस मैदान पर बहुत होते हैं, उसके पार जाने की कोशिश होनी चाहिए। अभी भी 9 गेंदें शेष है, 8 गेंदें शेष है। अनिकेत फिर एक बार चले, स्लोअर वन, ठीक तरह से बल्ले पर चढ़ी नहीं, लेकिन नो मैंस लैंड में शायद गिरेगी। दूसरे की कोशिश आसान, और 2 रनों के साथ रन संख्या पहुंची 46 रनों पर। बड़े 2-3 स्ट्रोक अब चाहिए, 46 रन ऑन स्कोर बोर्ड। आखिरी गेंद इस ओवर की, 5वां और मुकम्मल आखिरी गेंद शेष। इस ओवर की आखिरी गेंद अच्छी गेंद खोद कर निकाला, इस गेंद को अलग कारपेट गेंद जाते हुए लॉन्ग ऑन बाउंड लगता, जब तक फील्ड होती मात्र 1 रन, उसी के साथ ओवर की समाप्ति। 5 ओवर की समाप्ति का रन संख्या है 47 रन, 47 रन स्कोर बोर्ड। अगले ओवर में फिर एक बार जुड़ जाएंगे, लेकिन इसी बीच ज्यांचे सगळेच वंशज इथं आपल्याला स्पर्धेच्या निमित्तानं दिसत आहेत, आशिष भाई आहे, अभय सर, त्याचबरोबर बाळू परब साहेब, सगळ्याच मान्यवरांचं मनापासून स्वागत। बादल, ज्या माणसानं खऱ्या अर्थानं जवळपास 60-70 वर्षापूर्वी या दशक ऋषीमध्ये या तालुक्यामध्ये इतिहास घडवला, तब्बल 12 वर्ष सभापतीपद, 8 वर्ष उपसभापती, वेंगुर्ला पंचायत समितीचं एक दैदिप्यमान व्यक्तिमत्व देवराव हिरे परब, आणि ज्यांच्या कार्यकर्तृत्वाला मान देत आज आपण त्यांचा सन्मान करतोय। मी मगाशी काय त्यांच्या दोस्तांचा उल्लेख केला, अभयभाई, काकासाहेब चवणकर, रामभाऊ गावडे जे चौकूचे सावंतवाडीचे सभापती होते, सन्माननीय सावराम गावडे, नाना ठाकूर, रामकृष्ण परब, जगन्नाथ दळवी, एकाहून एक दिग्गज माणसं, नानांचे अतिशय जवळचे मित्र, ज्यांनी खऱ्या अर्थानं आपापल्या गावांमध्ये एक वटवृक्षासारखं कार्य केलं। या सर्वांच्याच स्मृतींना विनम्र अभिवादन करून, कारण त्यातली सगळीच माणसं जवळपास आपलं हे जग सोडून गेलेली आहेत, मात्र आपल्या कार्यकर्तृत्वानं निश्चितपणे अमर झालेली माणसं। मी मगाशी एका गोष्टीचा उल्लेख केला, पाडगावकर काकांनी ज्याची आठवण करून दिलेली होती की नानांना एक ज्युरी नावाचं पद महाराष्ट्र शासनाकडून दिलेलं होतं, ज्याचा अर्थ असा होता की पोलिसांना पंचायती करायची, पंचनामा करायची गरज नव्हती। रिटायर्ड हर्ट म्हणून फलंदाज बाद होतोय, नवीन फलंदाज किरण भगत। तर नानांना ही सवलत होती की या दशक ऋषीमध्ये कुठेही कशाही प्रकारचा जर पंचनामा करायचा झाला, म्हणजे मयत असू दे, मर्डर असू दे, खून असू दे, आत्महत्या असू दे, काही असलं तरी नानांना तो अधिकार प्राप्त होता की तिथे
पोलिसांना याची गरज नव्हती. नानांनी केलेला पंचनामा हा कोर्ट ग्राह्य धरत होता. एवढं त्या काळातलं पद नानांकडे होतं, म्हणजे नानांवर किती विश्वास होता. आणखी मला सांगू इच्छिन त्यावेळी गावातील जाणत्याला जो मान होता, नानांनी कित्येक असे अवघड प्रसंग, अवघड वाद मंदिरामध्ये मिटवलेले आहेत. नानांचा शब्द म्हणजे अंतिम प्रमाण होता. असं एक दैदिप्यमान व्यक्तिमत्व ज्यानं शून्यातून विश्व निर्माण केलं आणि त्यांच्या नावानं संपन्न होत असलेला आजचा हा चषक, देवराव चषक 2024 आफ्रिदी लास्ट ओवर के लिए आते हुए. बहुत बेहतरीन स्ट्रोक है ये, बीच में गैप में खेला गया 4 रनों के लिए. काउ कॉर्नर के ऊपर से गेंद बाउंड्री के बाहर चली जाती हुई. व्हाट अ शॉट दैट वाज. और द डीप काउ कॉर्नर परफॉर्मर आलम द कारपेट गेंद को खेला था, खोद कर निकाला था इस गेंद को. 4 रनों के साथ रन संख्या पहुंची 51 रनों पर. तो अभी भी 9-10 रन होने चाहिए. अभी भी बहुत बेहतरीन स्ट्रोक था. रुपेश फिर एक बार रंग में आते हुए. अफरीदी की पहली गेंद पर बड़ा स्ट्रोक, दूसरी गेंद लेकर अफरीदी. अच्छी गेंद, फिर पर गेंद बल्ले पर चढ़ी नहीं, स्पीकर पर लगी और उसके साथ रुपेश को वापस आना पड़ेगा. अभी भी 4 गेंदों का खेल शेष है. परेश नाइक जैसा बल्लेबाज अभी भी पीछे खड़ा है. बड़े 2-3 स्ट्रोक चाहिए अभी भी, क्योंकि अगर 60-70 स्कोर नहीं बनेगा तो बहुत प्रॉब्लेम हो सकता है. आणखी एक आठवण नानांची, 1960 मध्ये या संपूर्ण जिल्ह्यात ऑस्ट्रेलियाहून पहिला ट्रॅक्टर इथं आणायचं काम नानांनी केलेलं होतं. आणि त्यावेळी नानांचं ते कौतुक बघण्यासाठी अख्खी दशकऋषी, त्यावेळी ट्रॅक्टरने नांगरणं हे खूप मोठं ध्येय होतं. मातोंडगावला आणखी एका गोष्टीसाठी ओळखलं जातं. आपण मातोंडचे जर रस्ते बघितले तर तुम्हाला शेणानं भरलेले रस्ते दिसतील. आणि हे खूप मोठं कार्य आहे की जे खऱ्या अर्थानं नानांनी इथल्या बागा उठवल्या, इथं हरित क्रांती केली असं म्हणायला हरकत नाही. आणि सभापतीपदी असताना नानांनी अनेक या योजना या मातोंड गावामध्ये, या दशकृषीमध्ये राबवल्या. आणि म्हणून मातोंड गाव सदन का समजतो तर ज्या गावचे रस्ते शेणानं भरलेले असतात तो गाव समृद्ध आहे शेतीनं, असं मी म्हणेन. कारण आजकाल आपल्या कुठल्याही बाजार या जिल्ह्यात बघितलं तर कुठल्या गावातला रस्ता शेणानं भरलेला दिसत नाही आजकाल, कारण बैलच कमी झालेत, ट्रॅक्टरवर शेती करायचे दिवस आलेत. पण मातोंड गावातली जनावरं बघितली तर धष्टपुष्ट आपल्याला बघायला मिळतील. इतकं प्रेम या शेतीवर मातोंड गावकरांचं आहे आणि याचा पाया नानाने रचला असं मी म्हणेन. फिर एक बार मैच की तरफ वापस चलते हैं. ये गेंद नहीं, जोरदार अपील हुआ लेकिन अंपायर पर कोई असर नहीं. स्ट्राइक पर आते हुए भगत 1 रन. रन संख्या पहुंची 52 रनों पर और मात्र 3 गेंदों का खेल शेष है. 3 बड़े स्ट्रोक चाहिए और वो स्ट्रोक बचाने की कोशिश निश्चित रूप से आफरीदी करेंगे. अब तक की 2 गेंदें बहुत बेहतरीन, पहली गेंद भी बेहतरीन थी लेकिन रुपेश का वो क्लास, बैटिंग का जो क्लास था उसके तहत वो चौवा आया था. और जब भी कोई खिलाड़ी फुल फॉर्म में होता है तो उसको गैप आसानी से मिलते हैं, और जब भी आप आउट ऑफ फॉर्म होते हैं तो आपको फील्डर दिखाई देता है हर एक जगह पर, वही दिखाई देता है. और रुपेश ने एक बेहतरीन चौवा लगाने के बाद वापसी करते हुए अफरीदी, आखिरी 3 गेंदें अच्छी निकालनी पड़ेगी अफरीदी को. 52 रन स्कोर बोर्ड पर चढ़े. बल्ले और गेंद का संपर्क नहीं, अंपायर की तरफ शायद इशारा चाहते थे वाइड का, लेकिन अंपायर पर कोई असर नहीं. 2 गेंदें मात्र बची है लेकिन क्या खूबसूरत वापसी गेंदबाज की तहत. बहुत खूबसूरत गेंदबाजी है ये. पहली गेंद पर चौवा आने के बाद हर एक गेंदबाज ज्यादातर महंगा साबित होता है, लेकिन ग्लेन फर्नांडिस ने जो दिखाया था, पहली गेंद पर चौवा दिया लेकिन उसके बाद 5 गेंदें डॉट निकाली थी और 2 ओवर में लगभग 7 रन दिए थे ग्लेन फर्नांडिस ने पिछले मैच में. फिर एक बार बल्ले का बाहरी किनारा, गेंद भाव परब के हाथों में लेकिन तब तक 1 रन. 53 रनों पर पहुंचता हुआ स्कोर. एक बड़ा स्ट्रोक चाहिए निश्चित रूप से, लेकिन क्या परेश यह स्ट्रोक लेंगे. बहुत बेहतरीन खिलाड़ी है, बड़े बड़े हिट लगाते हैं. इस मैच में उनकी टीम को जरूरत है और आखिरी गेंद बेहतरीन निकालने की जरूरत है यहां अफरीदी को. क्या खूबसूरत वापसी अफरीदी की. पहली गेंद पर चौवा, उसके बाद 1 विकेट, उसके बाद मात्र 2 रन. खूबसूरत गेंदबाजी, अनुभवी गेंदबाज गेंदों को मोड़ते हैं दोनों तरफ. आखिरी गेंद किस तरह से फिनिश करते हैं बहुत अहम है. अच्छी गेंद, 1 रन दूसरे की कोशिश होगी शायद, लेकिन क्या पहुंचेंगे क्रीज में सही तरीके से. क्रीज में 55 पर पहुंचता हुआ ये स्कोर. 56 रनों का ये लक्ष्य. 56 रन टू विन. मातोंड टीम के लिए एक थोड़ा सा आसान लक्ष्य मैं कहूंगा.
आणखी एक आठवण निश्चितपणे इथं प्रशांत सांगतोय. पेंडुरगाव हा भुईमुख शेतीमध्ये त्या काळात अग्रगण्य असलेला गाव आणि त्या काळात रत्नागिरीहून नानांनी विशेष ते बियाणं जे भुईमुगाचं बियाणं आहे ते नानांनी आणून दिलेलं होतं. म्हणजे त्या काळात दूरदृष्टीनं हरित क्रांती कशी करता येते. मला वाटतं मातोंड गावामध्ये आंब्याच्या बागा उभ्या करण्याचं खरं कार्य नानांनी केलं असं म्हणायला हरकत नाही. परब घराण्यानं ज्याची सुरुवात केली, आज अनेकांच्या बागा आपल्याला इथल्या मातोंडमध्ये उठलेल्या बघायला मिळतात. पण त्यामागची खरी प्रेरणा हे नाना होते. आणि बादल शून्यातून विश्व निर्माण करणारा हा माणूस ज्याला कधी गर्व बाळगला नाही, पण ज्या माणसाचं वजन, ज्या माणसाचा मान या संपूर्ण गावामध्ये. मंदिरात बसल्यानंतर नानांना एवढं वजन होतं, एवढा मान होता. बरोबर आणखी एक निश्चितपणे आठवण सांगेन. मी आणि मनीष कुंदापैनं ज्यावेळी आपण अपक्ष उभं करायचं होतं त्यावेळी नानांना भेटायला आलेलो आणि त्यावेळी नानांनी आमच्या पाठीवर हात ठेवून सांगितलेला एक मोलाचा सल्ला होता की अपक्ष लढण्यापेक्षा कुठच्या तरी पक्षाचं बॅकिंग असणं हे फार गरजेचं असतं. कारण पक्षाची बेसिक वोट्स जी असतात ती तुमच्या विजयात मोलाचं कार्य करतात असं नानांचं त्यावेळेचं म्हणणं होतं. आणि ते नानांच्या आठवणी निश्चितपणे जागवल्या जात आहेत. आणि सचिन परब माझा वर्गमित्र आणि त्या निमित्तानं नानांच्या घरी जाणं येणं खूप व्हायचं. नानांच्या खूप आठवणी पाडगावकर काकांनी मगाशी सांगितल्याप्रमाणे ट्रॅक्टरची आठवण म्हणा, त्यांच्या अनेक मित्र परिवाराची आठवण म्हणा. आणि या निमित्तानं अभय निश्चितपणे एक चारोळी नानांसाठी निश्चितपणे म्हणू इच्छितो. हिरे पर्वांच्या पोटी हिरा जन्मला, मातोंड जयाते गाव. हिरे पर्वांच्या पोटी हिरा जन्मला, मातोंड जयाते गाव. स्वकर्तृत्वाने अमर झाला देवराव तयाचे नाव. स्वकर्तृत्वाने अमर झाला देवराव तयाचे नाव. आदरणीय नानांच्या चरणी नतमस्तक होऊन पुन्हा एकदा आपण मॅचच्या दिशेनं वळतो. विजयाचं लक्ष 56 धाव. ओव्हर टू मिस्टर दीपेश परब. ते आपल्या कॅमेऱ्याच्या मांडवावर बसलेला विनंती आहे की आपण सांभाळून तिथं बसावं, कारण आपण तिथं पडू शकता. कृपा करून सहकार्य करा. हॅलो, नाणेफेकीसाठी या. पुढचा संघ, दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. पुढचे दोन्ही संघ नाणेफेकीसाठी या. धन्यवाद काका सावंत शिरोडाने हरवली. काका सावंत उत्कृष्ट समालोचक, त्याचप्रमाणे सूत्रसंचालन प्रत्येक कार्यक्रमात काका सावंत या ठिकाणी आमच्या मातोंड गावाला त्यांचं सहकार्य असतं. लाईव्हच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत, शुभेच्छा देत आहेत स्पर्धेला. यात मातोंड गावातील अनेक सुपुत्र सुद्धा आहेत. यात स्वागत राऊळ यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. सातेरी मातोंड संघाला खूप खूप शुभेच्छा येत आहेत. आणि एक क्रिकेट प्रेमी म्हणून त्याचप्रमाणे शिवाजी राठिये यांच्याकडून सुद्धा मातोंड संघाला व स्पर्धेला शुभेच्छा येत आहेत. अजय नाईक तुळसगावचे सुपुत्र यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत तुळस संघाला व या स्पर्धेला. अजय नाईक यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. सुयोग आजगावकर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. सातेरी मातोंड संघाला खूप खूप शुभेच्छा. त्याचप्रमाणे सिद्धेश काष्टे उत्कृष्ट दर्जेदार समालोचन, नाना परब, योगेश परब आणि प्रशांत शिरोडकर यांना सुद्धा या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. अनेक प्रेक्षकांच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत या ठिकाणी लाईव्हच्या माध्यमातून पोहोचत आहेत. आरवलीश्वर आरवली आणि राजाराम वॉरियर्स तळवडे या दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. आरवलीश्वर आरवली आणि विनय गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. मंडळाच्या वतीने त्यांचं खूप खूप स्वागत. तुळसगावचे सुपुत्र विनय गोरे. अजूनही अनेक या ठिकाणी शुभेच्छा येत आहेत. रजत कुडव यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. मॅन फ्रॉम शिरोडा राकेश तांडेल तुळसगावचे सुपुत्र यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. स्पर्धेसाठी येत आहेत तुळस गावासाठी. समीर वैद्य सातेरी मातोंड संघाला शुभेच्छा येत आहेत. सुंदर आयोजन, दरवर्षी अशीच मोठी स्पर्धा आयोजन करावी या शुभेच्छा येत आहेत. हर्षल यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. आश्लेष चुडजी यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. विजय जंगाळे यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. तुळस संघाला सुद्धा शुभेच्छा येत आहेत. रुपेश तांडेल यांच्याकडून अनेक प्रेक्षकांच्या शुभेच्छा आमच्यापर्यंत पोहोचत आहेत. सुयोग आजगावकर यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. देवराव हिरे चषक गावची ओळख अशा शुभेच्छा या ठिकाणी येत आहेत. अनेक प्रेक्षक लाईव्हच्या माध्यमातून बघतायत.
दत्ता धुरीसाठी शुभेच्छा येत आहेत. संदीप धुरी यांच्याकडून दीपक नाईक यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा येत आहेत. रुपेश बेहरे यांची चांगली फलंदाजी, तुळससाठी शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद. सामना सुरू होतोय आणि मी विनंती करतो बादल चौधरी सर यांना पुढील समालोचनाची. धन्यवाद दीपेश. नमस्कार, स्वागतम सुस्वागतम. कैलासवासी देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान आयोजित श्री सातेरी मातोंड संघ यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या देवराव चषक 2024 स्पर्धेच्या निमित्तानं अंतिम दिवसातील दुसऱ्या लढतीसाठी सर्वांचं मनपूर्वक स्वागत. मराठी हिंदीचे गोड मंजूळ आवाज आपण कॉमेंट्री बॉक्समधून ऐकतोय. आपण जाऊया थेट मालवणी केंद्रावर. नमस्कार, देव बरा करो गावालानो. मालवणी आकाशवाणीच्या मातोंड केंद्रावर सगळ्यांचं स्वागत. तिसऱ्या सामन्यासाठी अरवलीश्वर अरवली राजाराम वॉरियर्स तवडे दोन्ही संघाच्या कॅप्टनला नाणेफेकीसाठी हे शेवटचा पुकार. 56 रन्सांचा पाठलाग, सलामीची जोडी, स्ट्रायकर यांच्या दिशेने बॅटर आणि बॉलिंग मार्गवरसून हे पहिलं चेंडू आखो टप्प्याचो पुल करण्याचा इरादो. शॉर्ट स्क्वेअर लेग चेंडूच्या खाली आणि पहिल्या चेंडूवर पहिलो खेळाडू तंबूच्या दिशेने, डगआउटच्या दिशेने, मालवणी भाषेतल्या रावणीच्या दिशेने. कॅप्टन अरवलीश्वर अरवली, शेवटचा पुकार तुमच्यासाठी असतलो. राजाराम वॉरियर्स तवडे संघाचं कॅप्टन हे सर उपस्थित असा. जर अरवलीश्वर अरवली संघ वेळेवर उपस्थित नसलो तर राजाराम वॉरियर तवडे संघ नाणेफेक जिंकलो असा जाहीर करून पुढचा सामना चालू होतो. हे शेवटचा पुकार. आजच्या दिवसातल्या पहिल्या सामन्यात रेडी संघ 41 धावांचा पाठलाग करून सेमीफायनल मध्ये दाखल होणारो आजच्या दिवसातलो आणि स्पर्धेतलो हे पहिलो संघ. आणि त्यानंतर दुसऱ्या सामन्यासाठी सातेरी मातोंड आणि MSRT तुळस हे दोन सख्खे शेजारी एकमेकांच्या समोर पक्के वैरी बनण्याच्या इराद्यान. या दोनही गावांमध्ये असलेले सलोख्याचे संबंध, जिव्हाळ्याचे संबंध, घरोब्याचे संबंध, दोन्ही संघातले खेळाडू एकमेकांचे अगदी जवळचे मित्र. तरी सुद्धा या मैदानावर आजच्या दिवसापुरते मात्र हे सगळे खेळाडू आपापसातली मैत्री, आपापसातली नाती बाजूक ठेवून हा सामना जिंकण्यासाठी 100% योगदान देण्याच्या प्रयत्नात. स्ट्रायकर एंडवर आफ्रिदी, नॉन स्ट्रायकर एंडवर दत्ता धुरी. पहिल्या चेंडूवर पहिली सफलता आदित्य बेहरेच्या खाती. दुसरा चेंडू यावेळी मात्र पूल सक्सेसफुल, ब्युटिफुल, वंडरफुल. पहिलं चौकार आणि पहिल्या चौकारानिशी धावसंख्येची सुरुवात. 56 पाठलाग, 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 4 रन. चेंडूवर हे पहिलं चौकार इनिंगचो. धावसंख्येची सुरुवात. आखो टप्प्याचा चेंडू अपर कट बॅकवर्ड पॉइंटच्या कपडावरतून डीप थर्ड सीमारेषेच्या दिशेने जाताना क्षेत्ररक्षक वाराच्या वेगान चेंडूवर जात. चेंडूवर मिळवलेला नियंत्रण, चेंडू विकेट किपरच्या दिशेने सुपूर्द. 2 धावेनिशी तिसऱ्या चेंडूचा खेळ समाप्त. धावसंख्या अर्ध्या डझनावर 6 रन्सावर. यानंतर तिसऱ्या सामन्याची नाणेफेक होतली अरवलीश्वर अरवली आणि राजाराम वॉरियर्स तवडे या दोन संघाच्या दरम्यान. आणि नाणेफेक करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले एक नामवंत समालोचक म्हणून अनेक स्पर्धा गाजवलेला नाव, मागच्या काही दिवसात तुळसच्या सरपंच पदावर केलेली विशेष कामगिरी आमचे अगदी जवळचे मित्रवर्य शंकर घारे यांच्या शुभ हस्ते. तिसऱ्या सामन्याचे नाणेफेक आफ्रिदी. यावेळी नो लुकिंग शॉट मारण्याचा प्रयत्न होतो. बॅट आणि बॉलचा काय संपर्क नाही. चेंडू रवलो निर्धाव. धावसंख्या स्थिरावलेली. 4 चेंडूची समाप्ती 6 रन्सावर. शंकरजी घारे यांच्या शुभ हस्ते या सामन्याचे नाणेफेक अरवलीश्वर अरवली विरुद्ध राजाराम वॉरियर्स तवडे. गती परिवर्तनाचा चेंडू, अतिशय सुंदर ड्राईव्हचा फटको, मिडअप करून झालेली चूक. ज्या चेंडूवर फक्त 1 रन मिळालं असतं त्या चेंडूवर 4 धावांची मोहर आणि या 4 धावेनीची धावसंख्या डबल फिगर्सवर 10 रन्सावर.
ताडोबा मैदान मातोंडची गणना होता आणि अशा मैदानावर 6 षटकात 56 धावा या तुलनेत सोपे आव्हान. यावेळी कट करण्याचा इरादो पंचांचा बॉट आकाशाच्या दिशेने ज्या आफ्रिदीन आत्मविश्वास पूर्ण सुरुवात केलेली चौकारांची, त्यानंतर दुहेरी धाव, एक सुंदर कव्हर ड्राईव्ह चौकारात तो आफ्रिदी, वैयक्तिक 10 आणि सांघिक 10 रन्सावर तंबूच्या दिशेने परतताना दुसऱ्या विकेटचा पतन. उठवलो, एक सुंदर चौकार, त्यानंतर एक दुहेरी धावेचा फटको, कव्हर ड्राईव्हच्या फटक्यावर झालेली मिस फिल्डिंग, एकेरी धावेचं रूपांतर चौकारामध्ये आणि त्यानंतर शेवटच्या चेंडूवर आफ्रिदीचं सुद्धा विकेट. पहिल्याच ओव्हरमध्ये बरेच नाट्यमय घटना आणि त्यानंतर परत एकदा पॉवर प्लेचा षटक. बॅटर चॉईस पॉवर प्लेचा हे दुसरा षटक, दुसरी ओव्हर. 3 खेळाडू दिसलेले सीमारेषेवर. दत्ताधुरी सारख्या एका मातब्बर खेळाडूसाठी डीप थर्डमॅनच्या दिशेने 1 खेळाडू, लॉंगॉनच्या दिशेने आणि डीप मिड विकेटच्या दिशेने उर्वरित 8 खेळाडू सर्कलमध्ये. खोलवा टप्प्याचा चेंडू, दत्ता अगदी शांतपणे खेळून काढताना बॅक टू द बॉलर. ही शांतता असा वादळापूर्वीची, कारण दत्ताधुरी या नावाचा असा वादळी खेळीसाठी प्रसिद्ध. 56 धावांचा पाठलाग, पहिल्या ओव्हरीत झालेले 10 रन, उरलेल्या 5 ओव्हरीत 46 रन्सांची गरज. आणि त्यावेळी दत्ताचा एक सुंदर लॉफ्टेड स्वीप, 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. बच्चा जय जय श्रीराम बोलेगा. पण सध्याच्या घडीत सातेरी मातोंड संघाचे प्रत्येक पाठीराखो श्री गुरुदेव दत्ताचो जप करत असतात, कारण सायकर यांच्या दिशेने दत्ताधुरी चौकारांची इनिंगची सुरुवात. धावसंख्या 14 रन्सावर. एक लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, मिड ऑफला क्लिअर करून चेंडू कव्हर सीमारेषेच्या दिशेने, फिल्डर चेंडूच्या मागे, 2 धावेंवर समाधान. एक ताकदवान फटको दत्ताचा होतो. या चेंडूमध्ये ताकद तर होती, पण चेंडू अपेक्षेपेक्षा थोडस जास्त उंचीवरून आणि त्यामुळे टप्पो पडल्यानंतर वेग न मिळवता चेंडू थोडस थांबलो. ज्या चेंडूवर चौकार मिळालो असतो अशा चेंडूवर फक्त 2 रन्सांची धावफलक, 16 धावा. 40 धावांची अजूनही गरज. 56 रन्सांचा पाठलाग. दुसऱ्या ओव्हरीचा खेळ प्रगतीपथावर. गंगाराम परत बॉलिंग मार्कवर. खोलवा टप्प्याचा चेंडू, मिडावच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या मागे. दर्जेदार क्षेत्ररक्षणाचा नमुनो. टेनिस क्रिकेट आणि लेदर क्रिकेटच्या क्षेत्ररक्षणात बरोच फरक, जमीन आसमानाचा फरक. टप्पो पडल्यानंतर लेदरच्या तुलनेत टेनिसचा चेंडू उसळी घेताना जास्त दिसता. यावेळी सुद्धा नेमकी तीच गोष्ट, पण लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जो मिडावच्या दिशेने होतो, दत्ताच्या फटक्यासाठी साहिलने स्वतःसाठी ऍडजस्ट केला आणि ह्यो चौकार वाचवलो आपल्या संघाच्या दृष्टीने. पण त्यानंतर मात्र एक वादळी फटको दत्ताधुरीच्या बॅटमधून, मिड ऑफच्या कपडावरसून, 1 बाउन्स ओव्हर द रोप चौकार. तुमका एक विनंती, आज शेवटचा दिवस आणि
सामने लवकरात लवकर चालू होण्यासाठी जेव्हा चेंडू तुमच्या दिशेने येत तेव्हा जराशे पायात थोडस त्रास देऊन चेंडू अडवण्याचा प्रयत्न तुम्ही करूचो. दत्ताच्या बॅटमधून बाहेर पडलेलं हे दुसरं चौकार. वैयक्तिक 10 धावा आणि सांघिक 22 या धावसंख्येवर दत्ता दुरी. बॉलिंग मार्कवर गंगाराम परब 5 चेंडूमध्ये आतापर्यंत 12 धावांचा खर्च. आखो टप्प्याचा चेंडू पूल करण्याचा इरादो विकेट किपरच्या दिशेन. चेंडू समाप्त. रुपेश बेहरेचा सुंदर विकेट किपिंग. दुसऱ्या षटकाचा खेळ झाला समाप्त. उशिरा इलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी कैलासवासी देवराव हिरे परब विकास प्रतिष्ठान आयोजित सातेरी मातोंड संघ यांच्या सहकार्यात देवराव चषक 2024 सिंधुदुर्ग आणि गोवा राज्यातल्या मातब्बर संघांनी सजवलेली ही स्पर्धा आणि त्या सगळ्या संघांमधून 8 संघ शेवटच्या दिवसासाठी क्वालिफाय. या 8 संघांमधून 4 संघ सेमीफायनल मध्ये दाखल होतेले. पहिल्या सामन्यात आडेली संघाचो शेवटच्या चेंडूवर पराभव करून रेडी संघान प्रवेश केलो सेमीफायनल मध्ये. दुसऱ्या सामन्यात एमएसआरटी तुळस संघ पहिली बॅटिंग करताना रुपेश बेहरेच्या 13 चेंडूत 22 धावांच्या जोरावर 55 धावा आणि 56 रन्सांचा पाठलाग करताना पहिल्या 2 ओव्हरीत दत्ता धुरीच्या नाबाद 10 धावसंख्येच्या जोरावर सातेरी मातोंड संघाची एकूण धावसंख्या 11 धावांची सरासरी राखत 22 या धावसंख्येवर 2 षटकांची सांगता. पॉवर प्लेचा खेळ समाप्त. क्षेत्ररक्षकांची मर्यादा थोडीशी उठवली जातली. पहिल्या सर्कलच्या बाहेर पहिल्या आखाड्याच्या बाहेर 5 खेळाडू तुमका बघूक मिळतले आणि या 5 खेळाडूमध्ये कव्हर पॉइंटच्या दिशेने 1 खेळाडू सीमारेषेवर गस्त घालत असताना लॉंग ऑफच्या दिशेने 1 खेळाडू थोडंसं कव्हरच्या दिशेने लॉंग ऑनवर 1 खेळाडू मिड ऑनच्या दिशेने 1 खेळाडू आणि डीप थर्ड बॅनच्या दिशेने बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने 1 खेळाडू. पहिल्या 2 षटकामध्ये 11 धावांची सरासरी. एक सुंदर पाया रचलो. खास करून कौतुक करूचा लगा दत्ता धुरीचा. तिसऱ्या षटकाची सुरुवात हो पहिलो चेंडू. पहिल्या चेंडूवर रिव्हर्स स्विच हिट. चेंडूचा प्रवास बघता बघता रोलिंग 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 अक्षय महालेच्या शब्दात रोलिंग बाउंड्री आणि या चौकाराची धावसंख्या 26 रन्सावर. केत रेडकरचं हे पहिलं चौकार. ज्यांचं समालोचन ऐकानं बऱ्याच जणांनी समालोचन करण्याची सुरुवात केली. समालोचक होण्याची स्वप्न बघितली अशी 2 नावं मैदानावर उपस्थित. या दरम्यान फुल टॉस ड्राईव्हचा फटको मिड ऑफच्या दिशेने थोडीशी ढिलाई. 1 रनचा रूपांतर 2 रन्सात आणि ह्या 2 रन्सांची धावसंख्या 28 रन्सावर. सिंधुदुर्ग जिल्ह्यातले 2 दिग्गज समालोचक आज मैदानावर उपस्थित. एक तुळसगावचे माजी सरपंच आमचे मित्रवर्य शंकर घारे आणि मैदानावर उपस्थित आमचे अजून एक मित्रवर्य समीर पांढरे सर. मराठी समालोचनाचा गोड आणि मंजूळ आवाज समीर पांढरे सर हे मैदानावर उपस्थित. समीर सर तुमका विनंती असतली सन्मानपूर्वक मान्यवर कक्षा देऊन तुम्ही स्थानापन्न होऊचा. तिसऱ्या ओव्हरीची गोलंदाजी आदित्य बेहरे परत एकदा बॉलिंग मार्कवर. आदित्य म्हणजे सूर्य. आजचा दिवस सुद्धा आदित्यचा. आज दिवस सुद्धा आदित्यवार आयतवार ज्याका मालवणीत म्हटलं जातं. मैदानावर आदित्य बेहरेचा सूर्य तळापतलो काय. क्षेत्ररक्षण सुंदर धावचित करण्याचा प्रयत्न. संकेत तुळसकर फिल्डर रुपेश बेहरेच्या दिशेने फेक आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात अनिकेत रेडकर धावा 2 तंबूच्या दिशेने परतताना तिसऱ्या विकेटचा पतन. 56 रन्सांचा पाठलाग. धावसंख्या स्थिरावलेली 28 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात 28 for 3.
28 धावा 28. तिसऱ्या षटकातली ही तिसरी सफलता आदित्य बेहरेच्या खाती. पहिल्या ओव्हरमध्ये 2 सफलता मिळवल्या आदित्य बेहरेन. ही सफलता रनआउटच्या स्वरूपात पण खूपच महत्वाची. एकामधून सेट असणारो अनिकेत रेडकर दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात बाद झालो आणि त्या एकेरी धावेनीची धावफलक 29. 29 धावा 56 रन्सांचा पाठलाग. अतिशय सुंदर सलामी, सुंदर भागीदारी. पहिल्या विकेटचं पतन स्वस्तात झाल्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी आफ्रिदी आणि दत्ताधुरीच्या दरम्यान 10 धावांची भागीदारी. आफ्रिदी बाद झाल्यानंतर दत्ताधुरी आणि अनिकेत रेडकरच्या दरम्यान सुद्धा एक सुंदर भागीदारी. नवीन फलंदाज शुभम नाईक स्ट्रायकर एंडवर, दत्ता नॉन स्ट्रायकर एंडवर आणि आदित्य बेहरे. मैदानावर तो सूर्य भर आकाशात ते या तळपत असताना मैदानावर सुद्धा एमएसआरटी तुळस संघाचा सूर्य, एमएसआरटी तुळस संघाचा आदित्य बॉलिंग मार्कवर. फ्लिकचा फटको, एक नजाकतदार फटको डीप मिड विकेटच्या दिशेने. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला आणि क्रिकेट मधले काही बेसिक रूल. पहिल्या रन्साचा रूपांतर जर तुमका दुसऱ्या रन्सात करूचा असात तर पहिल्या रन्सासाठी धावतानाच फिल्डरवर प्रेशर ठेवणं गरजेचं. नेमकी हीच गोष्ट शुभम नाईक आणि दत्ताधुरी कडून करताना प्रेशर ठेवलं फिल्डरवर आणि या प्रेशर खाली एकेरी धावेचं रूपांतर 2 रन्सात. धावसंख्या 31 धावा 56 पाठलाग. तिसऱ्या षटकातल्या 4 चेंडूंची सांगता. आदित्य 12-14 पावलांचा एक लांब लचक रनअप. शफल खेळण्याचा प्रयत्न, प्री डिटरमाइंड शॉट ज्याका म्हटलं जातं. या चेंडूसाठी आधीच शुभमने ठरवलेला ऑप्शनच्या बाहेर जायचा, शफल व्हायचा, फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने नो मॅन्स लँड मध्ये चेंडू खेळायचो. पण एक वेगवान चेंडू आदित्य बेहरेचो, पाठलाग करणारा चेंडू. जेवढो शुभम नाईक ऑप्शनच्या बाहेर गेलो तो चेंडू सुद्धा आदित्य बेहरेचो शुभमचो पाठलाग करणारो विकेट किपर रुपेश बेहरेच्या हातात समाप्त. तिसऱ्या षटकाची सांगता करणारो, समाप्ती करणारो, मालवणी भाषेत भैरवी घालणारो शेवटचो चेंडू. 31 या सांघिक धावसंख्येवर पाठलाग चालू असा 56 रन्सांचो. रेडी पाठोपाठ दुसरो संघ जो सेमीफायनल मध्ये दाखल होतो सातेरी मातोंड किंवा एमएसआरटी तुळस. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस का म्हटला जाता. कट केलो चेंडू, बॅकवर्ड पॉइंटला बीट करून चेंडू बॅकवर्ड पॉइंट डीप वर सीमारेषेच्या दिशेने. 2 धावा पूर्ण. तिसऱ्या धावेसाठी वळवलेली पावला. कौतुक करूचा लागा दत्ताधुरीचा. दत्ता तिथे सत्ता असा म्हटला जाता आणि डेंजर एंडच्या दिशेने दत्तान स्वतः जाण्याचा निर्णय घेतलो आणि स्वतः आपल्या क्रीजवर पॉपिंग क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलो 3 धावेनिशी. आणि या 3 धावे बरोबरच 3 षटकांची झाली संगता. 56 रन्सांचा पाठलाग. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एमएसआरटी तुळस संघाची धावसंख्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 34 धावा. 18 चेंडू बाकी आणि 18 चेंडूत विजयाचं लक्ष्य 22 धावांनी दूर. काय होताला पुढल्या 3 षटकात? पुढल्या 3 षटकांसाठी सातेरी मातोंड संघ धावांचा पाठलाग करताना यशस्वी होतो की एमएसआरटी तुळस संघ या 22 धावांचा बचाव करतो या सांगण्यासाठी मायक्रोफोनवर ऐकूया आवाज प्रशांत शिरोडकर. आणखी सुजलाम सुफलाम होण्यास मदत झाली. भुईमुगाचं एवढं पीक मातोंडमध्ये घेतलं जायचं की त्या काळी पेंडूरमध्ये घेतलं जायचं, मातोंडमध्ये सुद्धा घेतलं जायचं. भूमात आणि भरपूर भुईमुग व्हायचा. पण पेंडूरमध्ये भुईमुग ट्रकने आणि टेम्पोनं भुईमुगच्या शेंगा तेल काढण्यासाठी न्यायला जायच्या. एवढी त्यावेळेच्या आठवणी होत्या. नानांचं हे कार्य करतो तर मोठं आहेच. पण आणखी एक सांगण्यासारखी गोष्ट जी बाबांनी सांगितली की काकासाहेब चवणकर त्यावेळेचे कृषी तज्ज्ञ आणि त्यावेळी काकासाहेबांचे जवळचे मित्र म्हणून नाना, या दोघांनीही हापूस कलम सर्वप्रथम रत्नागिरीहून या मातोंड गावामध्ये आणून बागावर ठेवल्या. आणि ते सुद्धा एक मोठं कार्य असं मी निश्चितपणे म्हणेन की ज्यामुळे हापूस हा आंबा आपण आता ज्या दिमाखानं आणि लागवड करतो, खातो, व्यवसाय करतो, ज्यामध्ये नानांचं मोठं योगदान. त्यासाठी नानांना मनापासून ऋण व्यक्त करायचे आहेत. धन्यवाद काका. धन्यवाद बादल सर. इस बीच चलते इस गिरोबा मैदान के ऊपर मैं फिर से प्रशांत शिरोडकर तमाम दर्शकों के साथ यहाँ पर स्वागत करता हुआ दत्ताधुरीसाठी पारितोषिक येत आहे रोशन परब यांच्याकडून. दत्ताधुरी यांना पारितोषिक येत आहे रोशन परब यांच्याकडून 500 रुपयाचं त्यांच्या उत्कृष्ट फलंदाजीसाठी.
रोशन परब सातेरी आय केअर चे मालक रोशन परब यांच्याकडून धन्यवाद. धन्यवाद दीपेश. चलते इस बड़े मुकाबले की ओर, जहां पर दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला इस गिरे घोड़ेमुख मैदान के बीच में खेला जाता हुआ सातेरी मातोंड और MSRT तुळस के बीच में. पहले टॉस जीता सातेरी मातोंड टीम ने और पहले चेस करने का निर्णय लेती हुई निर्धारित 6 ओवर में 55 रन और 56 रनों का लक्ष्य सातेरी मातोंड टीम के सामने. बिल्कुल बढ़िया शॉट यहाँ पर डीप मिड विकेट के ऊपर गेंद जा रही, सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए दत्ता धुरी के बल्ले पर निकलता हुआ यहाँ पर ये 6 रन. क्या नजाकत थी, क्या शॉट में टाइमिंग थी, सिर्फ गेंद को दिशा दिखा दी, रफ्तार थी गेंद में और इसी के साथ 6 रन पर पहुंचती हुई. और 6 रन के चलते टोटल टीम का स्कोर आगे बढ़ा जो कि 41 पर 41 लॉस ऑफ 3 विकेट. दूसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला पहला क्वार्टर फाइनल जो कि रेडी और आडेली के बीच में, कौन भूलेगा वो क्वार्टर फाइनल का मुकाबला. फिर से सीधे बल्ले के साथ दो फील्डर के बीच में से टिप का कॉर्नर के ऊपर से गेंद 4 रनों के लिए जाती हुई. दत्ता यहां दूसरे क्वार्टर फाइनल के मुकाबले दत्ता का यहां पर राज चलता हुआ इस मैदान पर, घरेलू मैदान के ऊपर सारे दर्शक इस मैदान पर देख रहे दत्ता की ये बल्लेबाजी बड़े मुकाबले में. 11 रन अभी भी चाहिए इस मैच को जीतने के लिए. बेहतरीन बल्लेबाजी, आते आते हाथ खोल दिया दत्ता धुरी ने, छक्का 1 चौके और 10 रन इस 2 गेंद के ऊपर आते हुए. गंगाराम थोड़े से निराश किया गंगाराम ने, राइट आर्म और देके दत्ता धुरी के लिए. फिर से बड़ा शॉट, लेकिन इस बार फील्डर को चुन लिया, फील्डर कोई गलती नहीं करेंगे और दत्ता धुरी को बैक टू पेविलियन वापस लौटना पड़ेगा. चौथा विकेट गिरता हुआ यहां पर सातेरी मातोंड टीम का. डीजे स्पर्धेसाठी या आमच्या मंडळाचे सातेरी मातोंड संघाचे हितचिंतक आणि खेळाडू रूपक मातोंडकर आणि गिरीश प्रभू यांच्याकडून या सातेरी मातोंड संघाला शुभेच्छा येत आहेत. त्याचप्रमाणे स्पर्धेसाठी सुद्धा शुभेच्छा येत आहेत. धन्यवाद रूपक मातोंडकर आणि गिरीश प्रभू. दत्ता धुरी. धन्यवाद दीपेश. दत्ता धुरी की लाजवाब बल्लेबाजी के बदौलत यहां पर एक अच्छी मजबूत स्थिति में सातेरी मातोंड टीम जीत की ओर बढ़ रही, लेकिन कुछ भी कहा नहीं जा सकता इस मैच में. सुबह का मैच जो पहला क्वार्टर फाइनल का बेहतरीन मुकाबला हुआ था, 40 रन बनाए थे पहले बल्लेबाजी करते हुए जो कि आडेली टीम ने, और उसके बाद में रेडी टीम आखिरी गेंद पर जीत हासिल की, वो भी 2 गेंदों पे 7 रन चाहिए तो बालू सारगावकर ने वो बेहतरीन छक्का लगाया था. हॅलो, रोडवर ट्रॅफिक आहे, कृपया विनंती असेल 2 व्हीलर साईडला उभ्या करायच्यात आपण. इस बीच दिले हाथों के साथ खेला राज पाटकर नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए, रन संख्या 46 पर पहुंचती हुई 4 विकेट के नुकसान पर. अभी भी 12 गेंदे और जीतने के लिए केवल 10 रनों की जरूरत है. दूसरे क्वार्टर फाइनल के मुकाबले में 12 गेंदे और 10 रनों की जरूरत है. राज पाटकर और शुभम नाइक मैदान पर. दत्ता धुरी की एक आतिशी बारी विस्फोटक बाली यहां पर सभी को देखने को मिली. उसके बाद होने वाला मुकाबला एक बड़ा मुकाबला जो कि आरवली और राजाराम मौर्य टीम के बीच में. दोन्ही संघांना विनंती असेल की आपण दोन्ही संघांनी डगआउट मध्ये यायचं आहे. आज के दिन के लिए हमारे बिल्कुल कमेंट कक्ष से मैं प्रशांत शिरोडकर हमारे साथ आज जुड़ रहे हैं. बादल जी सर जो कि वालावल से बिलोंग करते हुए, नाना परब, योगेश परब और ऋतुराज खाजनेकर. और इस बीच हमारे साथ बिल्कुल बगल में बैठे मेरे साथ कोर्स काउंटिंग का काम देख रहे हैं मंदार जी तुलस्कर, और यूट्यूब टेलीकास्ट लाइव दिखा रहे यहाँ पर आदित्य पाटिल, मिलन पाटिल, आदित्य और दीपेश. चलते हैं इस मुकाबले की ओर. 5वां ओवर प्रगति पर चलता हुआ, बिल्कुल दिले हाथों के साथ खेला राज पाटकर ने, कदमों का इस्तेमाल किया, फील्डर गेंद के नीचे आते हुए लेकिन थोड़े से दूर रह गए. क्या बेहतरीन यहां पर फील्डिंग कर रहे, लेकिन 2 रन पूरे के 2 बल्लेबाजों ने. 2 रन के चलते टोटल स्कोर आगे बढ़ा 48 पर 48 लॉस ऑफ 4 विकेट. अच्छी बल्लेबाजी चेस करना पसंद किया था दत्ता धुरी ने यहां पर, लेकिन बहुत ही सही फैसला साबित होता हुआ.
केवल 8 रन चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए। 11 गेंदें और 8 रनों की जरूरत है। शॉर्ट पिच गेंद थी, पुल करना चाहते थे, पॉइंट पर लेके गेंद और बल्ले के बीच में कोई संपर्क नहीं। गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। अभी भी 8 रन चाहिए। आने वाली 10 गेंदें और 8 रनों की जरूरत है। योगेश नेरुरकर दुर्वाली एंड से यानी कि रिवर एंड से गेंदबाजी करते हुए, बिल्कुल मैदान पर तेज धूप चल रही है और यहाँ पर हर एक गेंदबाज थोड़े से थके हुए दिखाई देते हुए, क्योंकि गर्मी का मौसम है तो थोड़े से थकान जरूर महसूस करेंगे। राज पाटकर स्ट्राइक पर कलाई के साथ खेल लिया, बिल्कुल वो सीधे बल्ले के साथ जब तक गेंद को फील्ड करेंगे 1 रन पूरा करते हुए। और 1 रन के चलते रन संख्या टोटल स्कोरबोर्ड के ऊपर 49 पर 49, लॉस ऑफ 4 विकेट। 56 रनों के जवाब में एक तरफा कर दिया दत्ता धुरी की बल्लेबाजी, विस्फोटक बल्लेबाजों ने, और पूरी तरह पकड़ मजबूत कर ली है इस मैच के ऊपर। इस ओवर की अगली गेंद लेकर राटा और विकेट, खराब गेंद थी, ऑफ स्टंप से काफी बाहर जाती हुई गेंद, अंपायर का वाइड का इशारा था हुआ और एक अतिरिक्त रन मिलेगा और 1 रन के चलते टोटल स्कोर आगे बढ़ता हुआ 50 रन पूरे होते हुए। केवल 6 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए। शुभम स्ट्राइक पर, नॉन स्ट्राइक एंड पर राज पाटकर उनके सामने गेंदबाजी के लिए। दुर्वाली एंड से, रिवर एंड से गेंदबाजी करते हुए आगे डाले थे, टॉप एज लगा गेंद हवा में खड़ी, फील्डर गेंद के नीचे जाते तब तक 1 रन पूरा किया। दूसरे रन के लिए पलटेंगे और इसी के बीच दूसरा भी रन पूरा करते हुए दोनों बल्लेबाज। 2 रन के चलते रन संख्या टोटल आगे पड़ी 52 रन, जो कि 4 विकेट के नुकसान पर। अभी भी 4 रन चाहिए इस मैच को जीतने के लिए दूसरे क्वार्टर फाइनल के मुकाबले में। उसके बाद होने वाला एक बड़ा मुकाबला राजाराम वॉरियर्स और आरवलीश्वर आरवली के बीच में, तीसरा क्वार्टर फाइनल का मुकाबला। पहले क्वार्टर फाइनल के मुकाबले में माउली रेड्डी पहुंच चुकी है सेमीफाइनल में और इस बीच दोनों टीमों के बीच में यहां पर संघर्ष जारी होता हुआ। MSRT तुळस और सातेरे मातोंड के बीच में घरेलू मैदान पर खेलते हुए, निश्चित तौर पर जब घरेलू मैदान पर खेलते हैं तो हर एक बल्लेबाज हो या फील्डर हो, हौसला बुलंद रहता है, क्योंकि दर्शक उनके लिए सपोर्ट करने आते हैं। और भारी संख्या में आज के दिन में सुपर संडे होगा, क्योंकि दर्शक भारी तादाद में यहां पर दिखाई देते हुए। राइट अप ओवर द विकेट और इंतजार किया, गेंद को थोड़ी सी रुक कराई, गेंद बल्ले पर सही दिशा दिखाई, सिर्फ गेंद को टैप किया, गेंद जा रहे हैं कवर पॉइंट में क्षेत्र के और जाती हुई 4 रनों के लिए। और इसी के साथ ये 4 रन के साथ सातेरे मातोंड सेमीफाइनल में पहुंचने वाली इस देवरावीर चषक 2024 की दूसरी टीम बनी है। बहुत बहुत शुक्रिया, धन्यवाद। इसके बाद होने वाला एक बड़ा मुकाबला राजाराम वॉरियर्स बना, जो कि आरवलीश्वर आरवली टीम। टॉस जीता है आरवलीश्वर आरवली टीम ने, देखना होगा क्या निर्णय आना उनका बाकी है। तब तक मैं आपकी रजा लेता हूं, धन्यवाद। आरवली संघ, आपला निर्णय काय व्हायचा आहे? आरवली संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी पाचारण केले ते राजाराम वॉरियर्स तळवडे संघाला। हॅलो, धन्यवाद. हॅलो, धन्यवाद बादल सर, धन्यवाद प्रशांत शिरोडकर सर. वळ्या मैदानात या